अरे तुम्ही द्या, त्यांच्यावर काय मागवता, त्यांचा काय संबंध, डिटेल्स तुम्ही कोण मागवणार त्यांचे? मग तुम्ही कोण त्यांचे डिटेल्स मागवणार आहे? तुम्ही द्या, त्यात उल्लेख करा, फायर वगैरे सगळे. तुम्ही काय डिटेल्स मागवता, तुमचं काय संबंध, डिटेल्स मागवता तुम्ही बॉस आहे का त्यांचे? मग सवा सौ 150 आदमी लोगों की यानी तकरीबन 1000-1500 लोगों का काम बंद हो गया। मालक कामगार सगळे प्रशासनाचा कुठेतरी दोष सगळीकडे सांगितलं जात आहे. ज्यावेळेस अग्निशमन यंत्रणा हवी होती त्यावेळेस पोहोचण्याचं सगळ्यांचं नाही. आपण काय पाहणी केली, लोकांनी काय सांगितलं? खरं तर इथं आल्यावर एक 8 लोक एकाच ठिकाणी, तरुण मुलं, 75 वर्षाचे ज्यांनी स्थापन केलं ते, म्हणजे 3 पिढ्या असं त्यांचं म्हणणं आहे की एकाच वेळेस छोटं बाळ. एक तर वेदना होतात, कामगार पण गेले, पण त्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या, ठीक आहे, निश्चित सोलापूरमध्ये अशा पद्धतीनं ही सगळी इंडस्ट्री आहे, पण ते नियम कायदे MIDCने सगळ्या गोष्टी बघण्याची आवश्यकता आहे. फायरची व्यवस्था इथं अपडेट नाही आहे. आता ठीक आहे, इथं सांगतात कार्पोरेशन, खरं तर MIDCची जबाबदारी आहे. बिल्डिंग्स सगळ्या व्यवस्थित असल्या नसल्या, आता एक घटनेपासून मला असं वाटतं मागच्या स्टेज पुढचा शहाणा झाला पाहिजे, एवढी तरी खबरदारी येणार काळात घेतली पाहिजे असं मला तरी वाटतं. गुन्हा हा नॅचरली दाखल होत असतो, पण याची सिस्टीम आहे, कारण हा इंडस्ट्रियल एरियामध्ये पोलीस डायरेक्ट गुन्हा नाही दाखल करत. एक MIDCची डिश नावाची यंत्रणा आहे, ती सगळ्या रिपोर्ट पोलिसांकडे करते आणि नंतर गुन्हा दाखल होतो. पोलिसांनी प्राथमिक तपास केला असेल, परंतु याची सिस्टीम जनरल लोकांना वाटते तशी सिस्टीम याच्यातली गुन्हा दाखल आहे आणि हा गुन्हा दाखल होत असतो. याला काही आजचा उद्या होईल एवढंच, पण गुन्हा तर दाखल झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं तर नक्की. नाही, मी आता सगळ्यांसमोर काही बोलत नाही, नंतर अधिकाऱ्यांशी बोलतो, सगळ्यांसमोर काही गोष्टी बोलत. गुन्हा दाखल सदोष मनुष्यवधाचा तो तर झालाच असेल, सदोष होईल, तो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईलच. ज्या दिवशी घटना घडत होती त्यावेळेस जर मोठे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी जर असते तर कदाचित त्याच्यावरती कंट्रोल राहिला असता. कमिशनर नाही, जिल्हाधिकारी नाही, अग्निशमन अधिकारी नाही, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नाही, कुठलेच वरिष्ठ अधिकारी तर नव्हते, स्थानिक आमदारही नव्हते, त्यामुळे ही आग भडकत गेल्याचं सांगितलं जातं. कदाचित त्याचा कंट्रोल असं नाही, कोणी अधिकारी असो नाही तर नसो, फायर ब्रिगेड यंत्रणा सक्षम असते, त्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. आता काय कोणता कलेक्टर किंवा SP हातात फायरचं बॉम्ब घेऊन नाही विझवणार, तिथे इथल्या फायरच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी, पण तीच यंत्रणा इथं सक्षम नाही असं माझं मत. साहेब, खरं तर टेक्स्टाईल हब म्हणून सोलापूरची ओळख आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नये यासाठी काय अधिकाऱ्यांना सूचना करणार आहेत आपण? बिलकुल करू. आता मला असं वाटतं सगळ्यांसमोर काही गोष्टी अधिकाऱ्यांना बोलता येत नाही, परंतु निश्चित सगळ्यांशी थोड्या वेळाने बोलून, व्यवस्थित बोलून सगळ्यांशी याच्याविषयी चर्चा करेल. जे दोषी त्याच्यावर तर कारवाई होईल, परंतु येणार काय अशा घटना होऊ नये याची खबरदारी आपल्याला घेतली पाहिजे.